त्यामुळे भाजप काय स्टँड घेणार हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पुढची बातमी, लोकसभा सचिवालयानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कार्यालयच दिलेलं नाही। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला कार्यालय दिलं असून त्यांचा मात्र पक्षाच्या जुन्या नावानंच उल्लेख करण्यात आलाय। लोकसभेत एनसीपी असा शरद पवारांच्या पक्षाचा उल्लेख करण्यात आलाय। त्यामागची कारणं नेमकी काय आहेत तेही समजून घेऊया। लोकसभेत पवारांच्या पक्षाचा उल्लेख जुन्या नावानंच करण्यात आलाय। शरद पवारांकडे 10 खासदार असल्यानं पवारांकडे खासदारांची संख्या कमीत कमी 7 असणं गरजेचं आहे। अजित पवारांकडे लोकसभा राज्यसभा मिळून 4 खासदार आहेत। शिवसेना पक्ष जरी एकनाथ शिंदेंना दिला असला तरीही लोकसभेनं मात्र शिवसेना शिंदे असा उल्लेख केल्याचं पाहायला मिळालंय। त्यामुळे नवा वाद सुरू झालाय। लोकसभा सचिवालयानं आज राजकीय पक्षांना दालनांचं वाटप केलं आणि शिंदे गटाला दिलेल्या दालनासमोर शिवसेना शिंदे असा उल्लेख करण्यात आलाय आणि यावरूनच आता शिंदे गटानं आक्षेप घेतलाय। ठाकरेंना दिलेल्या दालनासमोरही शिवसेना ठाकरे असा उल्लेख करण्यात आलाय।